आजपर्यंत पाहिलं नसेल नदीमध्ये दांड्या कोण खेळतय का? आम्ही खेळणार दांड्या पाण्यामध्ये. आम्ही पाण्यामध्ये दांड्या खेळणारी माणसं आहेत. तुम्हाला आम्ही दाखवतो पुढच्या 5 मिनिटात कशा प्रकारे पाण्यामध्ये दांड्या खेळल्या जातात. चॅनलला सबस्क्राईब लाईक सबस्क्राईब करा आणि दाबा बटन दाबा पकी. हा वाढून द्या थोडं 1-2 सबस्क्राईब. हॅलो गाईज, सर्वांचं स्वागत आहे नवीन अशा एका ब्लॉग मध्ये. तुमचा भाऊ सध्या चाललेला अशा कुठल्या तरी ठिकाणी. हा नवीन ब्लॉगर लवकरच यूट्यूब चॅनल लॉन्च. लिंक इन माय डिस्क्रिप्शन. आणि ते बघा तुम्ही पाहू शकता हे आमचे घर आहेत. आणि दुकाट मोकर आला इकडून बघा, मोकर दुकाट. हा आणि तुम्ही जाता फिरायला कासबा पठार. आणि आमच्या इकडे तुम्ही पाहू शकता कासबा पठार आहे. हे बघा थोडासा डेमो. हा डेमो आहे फक्त आहे. इकडे अजून गेलो ना आपण फिरायला जंगलातून तर आणखीन भरपूर असे आहेत फुले. आणि वातावरण असं भयंकर आहे. माझा थोडासा तब्येत प्रॉब्लेम आहे, थोडी खराब आहे तब्येत. आवाजाचा काहीतरी होईल थोडा इश्यू. हॅलो, तर तसंच मी सांगतो की आवाजाचा मला थोडा इश्यू होईल कारण माझा घसा बसलेला आहे, सर्दी पण झालेली, ताप पण येतो, थंडी पण येते. सर्व आजार मला एकदा झालेले आहेत. आणि तरी पण मी आलेलो आहे कारण इथं खाली देवीचं मंदिर आहे आपल्या. आणि तिथं नदीमध्ये पोहण्यासाठी तुम्ही पाहू शकता. पुढे तुम्हाला सर्व दिसेल आपण काय काय करणार आहेत. आणि रस्ता डांबर आहे पूर्ण, त्याच्यामुळे घाबरायचं आहे. बघा मस्त एक वनस्पती आहे ते. आणि हे हिरड्याचे झाड, हिरडे पण आहेत तुम्ही पाहू शकता. हिरडीच्या झाडाला मला फिरतोय का, चांगली गोष्ट आहे. बघा तुम्ही पाहू शकता शेळ्या वेळा मकर गाय खायला इकडे गाडी बिडी आणलेली कोण ड्रायव्हर आहे बरं का, चांगला कोणतरी. हे बघा शेळ्या वेळा मस्त चरायला आहेत तुम्ही पाहू शकता. वातावरण आणि दुखट मकर आलेला इकडे बघा कसं दुःख. बघा मराठी भाषेत त्याला दुःख. हा दुकाट म्हणतो दुःख. इकडून मकर शेळ्या वेळा मस्त आहे की. हॅलो गाईज, चला. हाय हा मागे बावाट माणूस. आणि बाहेरचा व्ह्यू तुम्ही साईडचा पाहू शकता, चांगला कडक दिसतोय व्ह्यू. आणि इथं खाली मंदिर आहे, बघण्यासारखे सगळं बघण्यासारखं. ओके आता आम्ही सर्व जाऊन तिथे तयारी करणार, नवरात्रीची तयारी. 5 मिनिटात दाखवतो कसं तुम्हाला. आणि तुम्ही आजपर्यंत पाहिलं नसेल नदीमध्ये दांड्या कोण खेळतय का? आम्ही खेळणार दांड्या पाण्यामध्ये. आम्ही पाण्यामध्ये दांड्या खेळणारी माणसं आहेत. तुम्हाला आम्ही दाखवतो पुढच्या 5 मिनिटात कशा प्रकारे पाण्यामध्ये दांड्या खेळल्या जातात. चॅनलला सबस्क्राईब लाईक सबस्क्राईब करा आणि दाबा बटन दाबा पकी. हा वाढून द्या थोडं 1-2 सबस्क्रायबर. तुम्ही पाहू शकता व्ह्यू. आणि फ्रंट कॅमेरा चालू आहे इथपर्यंत रस्ता बघा. हा कुठे गेला रे? हात जाईने हात कुठे गेला? इकडे हा इथपर्यंतच रस्ता आहे. तिथून खाली डाय नदी आहे. गाडी कोणाची आणली तर जाऊ शकतोय बा. असं काय तर रस्ता आहे हा जायला. पाऊल वाटच आहे म्हणजे आपल्याला काही एवढा अपडेट नाही झालेला. आणि कपडे बिपडे धुवायला चाललेले आहेत इकडं. इथं तुम्ही पाहू शकता झूमिंग आहे थोडीशी. कपडे बिपडे धुण्यासाठी इथं खाली हे तिथं जातात. हा रस्ता फक्त इथपर्यंतच आहे. आणि तिथपर्यंत आम्ही जाणार आहे पाऊल वाट. हा जाणार आहेत आम्ही. आणि कसबा पठार तुम्ही म्हणता, आमच्याकडे पण भरपूर आहेत कसबा पठार. हे फुलं कोंबड्याची फुलं आहेत ही. आणि ह्याला काय म्हणतात रे? याला काय म्हणतात? ह्या सोनकाईची फुलं याला म्हणतात. आणि ही कोंबड्याची फुलं. तर आमच्या इकडे असं बोललंय. आता ते बघा आहेत भरपूर, अजून 2-3 प्रकारचे आहेत. आणि ही पण व्हाईट कलरची फुलं आहेत. तिचं नाव नाही मला सांगता यायचं, पण आहेत बऱ्यापैकी फुलं आहेत. तुम्हाला दाखवतो. ब्लॉग हा आपला चालणार आहे भरपूर, तुम्ही ना काळजी करू. ब्लॉगची टेन्शन मी दाखवायची गॅरंटी नाही माझी. आईला खरोखर सटाकली चप्पल. आई शपथ पडलो होतो, आता मी वाचलो. तुम्हाला ब्लॉग तर मी दाखवणारच आहे, तुम्ही त्याची काळजी नका करू. फ्रंट कॅमेरा चांगला व्ह्यू आहे. बॅक कॅमेराचा नाही चांगला येत, एवढा एचडी नाही बॅक कॅमेरा येत. जाऊन दे त्याला फ्रंटनीच काढू आज ब्लॉग. असं आहे इथं आम्ही आणलं होतं एकदा एकनाथ शिंदेला.
पण नाही जमलं, त्याला काय करता आलं. आम्ही पुढच्या वर्षी डायरेक्ट वरून रोपवे करणार आहेत. आणि तुम्हाला सांगण्यात येते, जे फोपसंडीला फिरण्यासाठी जे पर्यटक येतात, ह्याच रस्त्याला हा मंदिर, हे मंदिर आहे देवीचं. चांगलं मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता. म्हणजे एक अविस्मरणीय मंदिर जे असतं ना, ते मंदिर आहे हे. आणि असं मंदिर तुम्ही कधी एक्सपेक्टच नसेल केलं, असं मंदिर आहे म्हणून. हे कोणा तयार केलं नाही, ऑलरेडी मंदिर आहे तिथं मंदिर. आम्ही फक्त बांधलं थोडं साईडने, जरा चांगलं केलं. आणि अशा ठिकाणी मंदिर आहे की पावसाळ्यात, म्हणजे असं जुलै मध्ये वगैरे ऑगस्ट मध्ये भरपूर पाऊस असतो फुल, तर त्यावेळेस मंदिराला पाण्याने पूर्ण मंदिर गाडून जातं नदीमध्ये. ते मंदिर पूर्ण नदीमध्ये तुम्हाला मांडवे पाण्याने गाडून जातं. थोड्या वेळात मांडवे नदी दाखवा. मांडवे नदी हा का मागच मांडवे नदी हा खालचा, ते पाणी मांडवे नदी. मांडवे नदी आहे. उगमस्थानी इथनं झालाय, थोडा लांबच आहे फोपसंडी पासनं. हा, हे काय फोपसंडीची हद्द आहे म्हणाल थोडी, नगर आणि पुण्याच्या हद्दीवरती आहे हे. आणि तुम्ही कधी फोपसंडीला वगैरे फिरायला जात असाल तर ह्या मंदिराकडे भेट देण्यासाठी एक साधारणतः 1 किलोमीटरचा ट्रॅक असेल माझ्या अंदाजे, जास्त ट्रॅक नाही. आणि सर्व ट्रॅक असा हा उताराचाच आहे. फक्त मंदिरावरनं दर्शन करून जाण्यानंतर मग ट्रॅक हा चढण्यासाठी आहे. आणि एवढा पण अवघड ट्रॅक नाही, रस्ता पण आहे. हे बघा तुम्ही, इकडे रस्ता वगैरे आहे सर्व. माझी पण क्लॅरिटी वाढते, मी पण गोरा दिसतोय, फक्त सावली आलो का दिसतोय. तुम्ही पाहू शकता, हा बाबा माझ्या मागे नदीत पोहोचलोय, म्हणजे मांडवे नदीचं चरण आपण स्पर्श केलेला आहे. हा, म्हणजे आहे थोडं थांबा, तुम्ही सस्पेन्स आहे ब्लॉग मध्ये. ब्लॉग हा खतरनाक ब्लॉग, ऍडव्हेंचर ब्लॉग आहेत सर्व, तुम्ही पाहू शकता. आता 2-3 पार्ट तर मी करणारच आहे, कारण माझ्याकडे कॉन्टेंट हा कमी असतो आणि टाकण्यासाठी लागतोच युट्यूबला ब्लॉग, त्याच्यामुळे थोडे होणारच 2-4 ब्लॉग, तुम्ही पाहू शकता. आणि हे सोनकाईची फुलं भरपूर नाही, कसबा नाही रे, ते पठार आहे कसबाचं, पण ही फुलं असतात नाही का, फेमस आहेत. तर आपल्याकडे पण आहेत ना. आणि रस्ता हा रस्ताच आहे, म्हणजे जेसीबीने काढला हा रस्ताच आहे. आणि ही मांडवे नदीचं आम्ही चरण स्पर्श केले आहे, ते पाहू शकता. आणि हे बघा, हे काय हे तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हे सध्या नाही तयार झालं, त्याला गोंद होतात नाही का, गोंद काय आहे ते, गोंद तिथेच ना, त्याने ते हातावरती वाटवलं म्हणजे छापतं ते. आणि नदीत पाणी तर कमीच आहे, आम्हाला माहितीच होतं, कारण पाऊस थोडा कमी झालेला आहे. मांडवे नदी. हा, मंदिराकडे पण तुम्हाला आता इथं असं दिसतंय, पण इथं अजून आज इथं स्टेज उभं होणार पाण्यात. चला माझ्या बरोबर मी दाखवतो. हा आपल्याकडे गाईड म्हणून आपण आणलेला आहे, तुम्हाला सर्व दाखवणार. हा, तुम्ही काळजी करायची नाही, फक्त ब्लॉगला लाईक. माझ्या बरोबर मी चाललो ह्या मार्गाने जायचं मंदिराकडे. हा, जायचं मंदिराकडे. आम्हाला समजलं बघा, पाण्याला स्पर्श होतो, पाण्यात पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे सांभाळून जायचं बरं का. इकडे अजून एवढं अपडेट नाही झालं, कारण चालू आहे थोडं अपडेटिंग चालू आहे. 10-15 वर्ष. हा, 10-5 वर्ष झालं आम्ही इथं मंदिराकडे, म्हणजे दांड्या वगैरे भरवतो आम्ही नाईटला. हा, पाण्यात दांड्या वगैरे भरतात इथं, आम्हीच खेळतो. ओनली जेंट्स, नो लेडीज, इधर अलाउड नहीं है लेडीज को, मतलब आते नहीं, डरते. इधर हमारे हाँ, चप्पल निकालने का जगह है. इधर से आगे जाने का. इधर पूरा पाणी आहे, नीचे पाणी पूरा. मराठीत बोलवा, आपला मराठी ब्लॉग आहे. पाय तुमचा जर सटकला, तुमचा पाय जर सटकला, तुम्ही पाण्यात पडू शकता. त्यामुळे सांभाळून जायचं. पूर्ण पाणी आहे बघा, पूर्ण नदीचं शहर आहे मांडवी नदी, आपली भरपूर मोठी नदी. पाण्यात पडण्याची शक्यता असते, त्यामुळे सांभाळून यायचं मित्रांनो. हे माझी नम्रतेची विनंती. इथं आपण चरण इधर दर्याबाई माता हे मंदिर आहे इथं. आणि हे मंदिर असं मंदिर आहे. तुम्हाला जर यायचं द्या, 2 किलोमीटर खाली यायचंय, पुढून 4 किलोमीटर खाली आहे, तर तुम्ही भेट द्या या मंदिराला. ओके गाईज, हे मंदिर आहे म्हणजे आपलं बघा दर्याबाई, तुम्ही पाहू शकता. आता आम्ही बनवलं इथं डिझाईन वगैरे होईल सर्व. आणि मंदिराला कधीच लॉक नसतं, तुम्ही जेव्हा पण याल फोपसंडी ट्रॅक पाहण्यासाठी
तर लॉक नसतो, कारण हे देवीचं मंदिर आहे. देवी ही सर्वांची असते, त्यामुळे मंदिराला कधी लॉक वगैरे लावत नाही आपण. आणि आलेले आहे तिथं कोणतरी अगोदर, कारण नारळ वेळ वगैरे फोडलेले, देवाला प्रसाद वगैरे दिलेला आहे. हे मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता. आता 9 दिवस इथे भरपूर मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. आणि पावसाळ्यात हे पूर्ण मंदिर गाळतं, पाणी पूर्ण पाणी असतं. तुम्हाला मी जर पावसाळ्याची माझ्याकडे क्लिप असेल एखादी, फोटो तर आहेच आहेत, तुम्ही मॅपला वगैरे फोटो पाहू शकता, फोटो तर आहेच आहेत. पण पावसाळ्यात जर क्लिप वगैरे असेल तर मी टाकू देतो मध्ये ब्लॉग मध्ये, तुम्ही पाहू शकता. भरपूर पण मागच्या वर्षीच्या ब्लॉग मध्ये आहे, मला वाटतं मी टाकलेला आहे व्हिडिओ, तुम्ही पाहू शकता 1 वर्षापूर्वीचा ब्लॉग. आणि असं काही वातावरण आहे बाहेरचं. आणि मी तुमचा भाऊ घाम झालेला आहे जरा, कारण थोडासा ट्रॅक आहे 1 किलोमीटरचा, चालल्यानंतर घाम तर होतोच बाळांनो. हे बघा कसं आहे वातावरण, धुकं बिक्क मस्त पैकी. धुकं बघा कसं आहे, त्याच्यामुळे थोडी क्लॅरिटी तुम्हाला डाऊन वाटेल, पण तसं नाही, ते धुकं भरपूर आहे इकडं, त्यामुळे क्लॅरिटी येत नाही व्हिडिओला एवढी खास. थोड्याच वेळात आपण ह्याच्यात उडी मारणार आहे, म्हणजे पोहण्यासाठी. हा ब्लॉग तर तसा चांगलाच आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इथं खेकडे वगैरे भरपूर आहेत नदीमध्ये, पण आम्ही पकडते नाही सध्या. वरून एक गाय खालेला आहे. आणि आम्हाला आता साहित्य आणा जायचंय टेजचं, त्या टेजसाठी साहित्य लागते. फोन हे बघा, हे हरामखोर बिना साहित्य घेता आलं तेरा तास झालं तिकडं उलट. हे यांना काही कामच नाही. हो काय इसको काहीच काम नाही. इथं एक म्हैस उडाली, हे पाहू शकता. इथं गोम आहे एक, इथं गोम आहे. आणि इकडे बघा तुम्ही पाहू शकता बधीर माणसं. आणि तुमचा भाऊ मस्त व्ह्यू येत असतो. आणि हा डायनोसॉर मारलाय थोडा मेलाय अर्धा ना आले स्टेज रचायला का नाही. हा युट्यूबला टाकायचे व्हिडिओ युट्यूबला. लागली खेकड लागली ह्यावर काढा. मग जरा दोरी खाली काय काय माणसे या काय बांध ही बिनकामी आहेत ही. या 2 जण बावळा गणेश शेठ काहीच आणलं नाही, चालत मोकळी नाच. एवढा अर्धा किलोचा घेऊन आला फक्त, एक काहीच काम नाही. गोडशी बिडशी घेऊन काहीच आणलं नाही. काय उपयोग आहे बाहेर वाघाचे. आता आंघोळ झाले आणि आता ही बावट अशी पोहत असतात. हा एक बावट आलेला आहे डाळीला. 1 नंबर फोडणी येते. फोडणी देतो, गरम कर मध्ये गरम करून लसूण कांडी तेल टाकायचं, पळीत घ्यायचं. लसूण कांडी डाळीला फोडणी नंबर 1 फोडणी. ही बावट कार्टी पोहतात. ते तिकडे एक बसलाय, त्याला पोहता येत नाही, बुडालाय तिकडे त्याला पोहता येत नाही, फार दऱ्यावर बोचावर झालं. आणि ही बावट यारा इथं या खेरा आणि इथं या खेरा. आपली आंघोळ झाली. इकडवर दगड घेऊन बसले आपण. पण वल्ली आहे माझ्या आणि इकडे पण काही होत नाही त्यांच्या महिंद्रा कुठे आतमध्ये का त्याच्यात. जरा आतमध्ये स्टेजचं काय काम आज होत नाही का ना. काय स्टेजचं काम आज होणार नाही. काय वानगड काय काय काम होईनी आज. हा पोरांना आवाज द्या. अरे चला ना वरती लवकर. का फार पाण्यात उतराय वागरा.
पाच ब्लॉक काढायचं काम चालेल. ती कपडे घाल पहिले. कपडे नाही काय पुजारी का? हा. त्याच्यामुळे मी काही पाण्यात जात नाही. आधी वानगडी महत्वाची गोष्ट इथे पाण्यात काहीच नाही. पाण्यात काहीच नाही का? हे बघ ते पाण्यात चाललंय. हे बघा ही 70 105 10 15 5 2 1 पहिल्यापासून एबीसीडी. अरे वा दिसतात युट्यूबला बाहेर चांगलं दिसतंय का नाही वगैरे? नाही अजून ते करून पाईप येणार आहे. मी किती गोरा दिसतोय आफ्रिकेचा का नाही? गार नाही कोणी सांगितलं तुम्हाला?